राम राम बाबूभाई. आता तुम्ही उबेरच्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं असाल तर उबेरनं आपलं नॉन एसीची जे कॅटेगरी आहे ना बंद केली. ते का तुम्हाला सांगतो. आता मुंबईमध्ये लवकरच बरं का, म्हणजे लवकर म्हणण्यापेक्षा आजपासूनच टू व्हीलर चालू झाली, ते पण रॅपिडोनं चालू केले. लक्षात असू द्या, उबेरनं फक्त प्रॅक्टिकल फोर व्हीलर मध्ये चेक केलंय की बाबा लोकांचा नॉन एसीला किती रिस्पॉन्स आहे. लक्षात असू द्या. आता जर रॅपिडो जर टू व्हीलर आणू शकते म्हणल्यानंतर उबेर का आणू शकत नाही टू व्हीलर. आणि रॅपिडोला लायसन पण भेटलेलं आहे, उबेरला पण भेटेल. आता आपले परिवहन मंत्री तुम्हाला माहित आहे रॅपिडोची जाहिरात केली, स्पॉन्सरशिप घेतली. आता त्यांना स्पॉन्सरशिप भेटल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय कुठं झाले असतील लायसन भेटण्यासाठी. बरोबर आहे. ज्या कंपनीला अधिकार नव्हता गाडी चालविण्यासाठी त्या गाडीना टू व्हीलर चालविण्याचा अधिकार भेटला, हे लक्षात असू द्या. आणि आपण झटायला लागलोत, वर्षानुवर्ष रेटसाठी झटायला लागलोत, पण आपल्या गाडीचे रेट ठरले नाहीत. लक्षात असू द्या. पण टू व्हीलरचे 15 रुपये किलोमीटरने रेट ठरायला लागले. तुम्हाला दाखवतोय, हे बघा, बघितलं का. म्हणजे टू व्हीलर जर चालू झाली तर याचा परिणाम रिक्षावरती होणार आहे, त्याच्यानंतर फोर व्हीलर वरती होणार आहे. ही ह्यांचं राजकारण आहे. म्हणजे लोकांना जगू द्यायचं पण नाही आणि मरू पण द्यायचं नाही. बरोबर आहे का नाही काका? बरोबर. हा, बरोबर बोलतो. आपण रात्रंदिवस कष्ट करायचं, आपण गाड्यांना टॅक्स भरायचा, इन्शुरन्स भरायचं, हे करायचं, 12 भानगडी करायच्या, आणि हे इलेक्ट्रिकल गाड्या आणून का बोकांडी बसवायच्यात का? हा. आणि मला सांगा, टू व्हीलर आणल्यानंतर त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कुणी घ्यायची? कुणी धडकलं, काय केलं, कोण घेणार? सरकार घेणार आहे का? ते पण सांगा. इथं फोर व्हीलर मध्ये जर पॅसेंजर बसला, काय अपघात झाला तर कंपनीवाले हातवरी करतात. टू व्हीलर वरती अपघात झाल्यानंतर कोण? सरकार त्याची जिम्मेदारी घेणार आहे का? ते पण सांगा. म्हणजे जेवढे फोर व्हीलर मध्ये ओला उबेरला गाड्या चालवतात त्यांच्या पोटावरती पाय देण्याचं काम हे टू व्हीलर वाले आणि सरकार करते. काय म्हणायचंय तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा याच्यावरती. आणि जर टू व्हीलर आपल्या जर पुण्यामध्ये चालू झाल्या तर लक्षात असू द्या, 100% पेक्षा म्हणण्यापेक्षा 20 ते 30% धंद्याचा मार खाणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. सोचना पडेगा बाबा, नाहीतर गाडी विकाव्या लागतील.